नमस्कार मित्रांनो, महावितरण शुभ जर्नीमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण मित्रांनो जम्मू काश्मीर कटरा येथे आलो आहोत माता वैष्णोदेवीचे दर्शन घेण्यासाठी। आणि हे पाहू शकता शाईन बोर्डतर्फे मित्रांनो येथे पास दिली जाते। हे पाहू शकता हे त्रिकुट भवन आहे मित्रांनो। हे पाहू शकता माता शाईन बोर्डतर्फे मित्रांनो येथून तुम्हाला निःशुल्कपणे पास दिली जाते मित्रांनो। आणि हे पाहू शकता हे अशा पद्धतीने मित्रांनो ही पास असते आणि शेवटी तुम्हाला पास मित्रांनो हे जमा करायचे असते। आणि त्रिकुट भवनच्या पुढूनच मित्रांनो येथून ऑटो लागतात, तुम्हाला माताच्या गेटपर्यंत मित्रांनो तुम्हाला नेऊन सोडतात मित्रांनो। हे पाहू शकता मित्रांनो इथपर्यंत आम्हाला ऑटोनी सोडलेलं आहे आणि आम्ही आता चेकपोस्टला आलेलो आहोत मित्रांनो। आणि चेकपोस्टच्या पुढे गेल्यानंतर मित्रांनो आमची खडी चढाई चालू होते मित्रांनो। हे पाहू शकता मित्रांनो अशा पद्धतीने माता वैष्णोदेवी कटरा आज आम्हाला दर्शन घ्यायचं आहे मित्रांनो। काल आम्ही लॉज करून रेस्ट केली होती मित्रांनो, कारण चढाई असल्यामुळे मित्रांनो। हे पाहू शकता मित्रांनो खूप असे मोठमोठे दुकाने आहेत मित्रांनो। हे पाहू शकता अशा पद्धतीने आमची चढाई मित्रांनो आता चालू झालेली आहे। हे पाहू शकता मेडिकल आहेत, खूप सारे रस्त्यात तुम्हाला हे पाहू शकता फोटो स्टुडिओची दुकानं पण तुम्हाला मिळतील मित्रांनो। हे पाहू शकता अशा पद्धतीने कोल्ड ड्रिंक्स, वेफर्स हे पाहू शकता अशा पद्धतीने। आणि हे पाहू शकता मित्रांनो हे काट्यासुद्धा आहेत तुम्हाला चालण्यासाठी। आणि आम्ही आता एक घोडा बुक केलेला आहे मित्रांनो येथे, कारण आमच्या चौघापैकी एक जणाला चालणं होत नाही मित्रांनो, त्यामुळे आम्ही हे घोडा भवनपर्यंत येणार आहे हे आम्ही बुक केलेलं आहे। हे पाहू शकता अशा पद्धतीने आमच्या साहेबाला आम्ही घोड्यावर बसून पुढं पाठवत आहोत मित्रांनो। आणि आम्ही तिघंजणं पैदल जाणार आहोत। हे पाहू शकता अशा पद्धतीने घोडा आमचा पुढं निघालेला आहे साहेबाला घेऊन आणि आम्ही आता पैदल चढाई करत आहोत। हे पाहू शकता अशा पद्धतीने लहान मुलेसुद्धा येथे आलेले आहेत, हे पाहू शकता तुम्ही। आणि वयस्कर माणसंसुद्धा आहेत, कारण येथे जाण्याचा योग लागत नसतो मित्रांनो। ज्यावेळेस तुम्हाला माताने बोलवेल त्याच वेळेस येथे योग लागतो मित्रांनो जाण्याचा। माताने बुलाया है। हे पाहू शकता मित्रांनो अशा पद्धतीने खूप अशी पब्लिक आहे। हे पाहू शकता लहान लेकरांसाठी छोटे गाड्यासुद्धा आहेत मित्रांनो। गाड्याच्या साह्याने लहान मुलांना वर जाण्या येण्यासाठी पण सोय केलेली आहे। हे पाहू शकता घोड्यावरती काही महिला जात आहेत, हे पाहू शकता अशा पद्धतीने। आणि येथे मेन म्हणजे मित्रांनो पालखीसुद्धा मिळते। हे पाहू शकता अशा पद्धतीने पालखीमध्ये सुद्धा घेऊन जातात मित्रांनो, परंतु पालखीचा रेट जास्त आहे मित्रांनो। हे पाहू शकता का, कारण पालखीला नेण्यासाठी 2 माणसं लागतात। हे पाहू शकता अशा पद्धतीने 10 किलोमीटरचा रस्ता पैदल आहे मित्रांनो जाण्यासाठी। हे पाहू शकता आम्ही आता ट्रॅक करायला सुरुवात केलेली आहे। खूप असे भाविक भक्त आहेत। हे पाहू शकता अशा पद्धतीने माता वैष्णोदेवी शाईन बोर्डतर्फे मित्रांनो सोय केलेली आहे भरपूर। जागोजाग तुम्हाला नाश्ता पाणी ची सोय केलेली आहे मित्रांनो। हे पाहू शकता अशा पद्धतीने खडी चढाई आहे। हे पाहू शकता आणि वरच्या साईडनं हे पाहू शकता काही भाविक भक्त इथे डान्ससुद्धा करत आहेत मित्रांनो। हे पाहू शकता ढोल वाजत आहेत
आणि त्या ढोलच्या गजरावरती नाचत आहेत मित्रांनो. काही महिलासुद्धा आहेत, हे पाहू शकता. लहान लेकरं आहेत. आणि आमच्या पण दोन्ही मित्रांना मोह आवरला नाही मित्रांनो. ते पण हे पाहू शकता, आमचे बाळासाहेब ढोलकीच्या तालावर नाचत आहेत मित्रांनो. हे पाहू शकता. अशा पद्धतीने आता आम्ही शॉर्टकटचा मार्ग निवडला आहे मित्रांनो. परंतु मित्रांनो, वयस्कर आणि ज्या माणसाला दमा वगैरे आहे त्यांनी हे शॉर्टकटचा मार्ग पकडू नये मित्रांनो. कारण का 400 ते 500 शिड्या असतात मित्रांनो, आणि त्या शिड्याहून आपल्याला जायचं असते आणि हे खूपच अवघड असते मित्रांनो. त्यामुळे शॉर्टकटचा मार्ग निवडू नका. कारण शॉर्टकटमुळे खूप त्रास होतो मित्रांनो. हे पाहू शकता. अशा पद्धतीने आम्ही शॉर्टकट मारून वर आलो आहोत आणि आमची आता सुरुवात ट्रॅकची केलेली आहे अजून. हे पाहू शकता. अशा पद्धतीने आमचा ट्रॅक चालू आहे मित्रांनो. पाहू शकता तुम्ही. आमचे मित्र बाळासाहेब आणि सिद्धार्थ आमच्या सोबतच आहेत आणि आमचे चौथे साहेब घोड्यावरती गेलेले आहेत मित्रांनो. हे पाहू शकता. अशा पद्धतीने आम्ही दर्शनासाठी निघालो आहोत. हे पाहू शकता. आता जवळजवळ आलो आहोत मित्रांनो. अजून एक 4 ते 5 किलोमीटर आमचा रन राहिलेला आहे. हे पाहू शकता पब्लिक. आणि सोबत पाण्याची बॉटल मित्रांनो आवश्यक आहे. कारण चालून खूप दम येतो मित्रांनो. आणि हे पाहू शकता. माता वैष्णोदेवी शाईन बोर्डतर्फे मित्रांनो भोजनालयाची पण व्यवस्था केलेली आहे येथे. हे पाहू शकता. तुम्हाला खूप गर्दी आहे. हे पाहू शकता. 10 रुपयाला वाटेल, 10 रुपयाला जेवण व्यवस्थित आहे मित्रांनो. आणि हे पाहू शकता मित्रांनो, साहेबाचा घोडा इथपर्यंत भवनपर्यंत आल्यामुळे साहेबाला इथं सोडलेला आहे आणि साहेबाला इथून आम्ही छोट्याशा गाड्यावरती बसून नेत आहोत मित्रांनो. हे पाहू शकता. कारण साहेबाला चालणं होत नाही. हे पाहू शकता. सिद्धार्थ बी थकलेला आहे आणि सिद्धार्थला पण आम्ही छोट्या गाड्यावर बसून नेत आहोत. हे पाहू शकता. अशा पद्धतीने मित्रांनो आम्ही चढाई करत आहोत. हे पाहू शकता. आणि हे पाहू शकता. इथपर्यंत यांनी सोडलेलं आहे मित्रांनो. हे पाहू शकता. आता जवळ आलो आहोत आम्ही. हे पाहू शकता. तुम्हाला आता मातेचं भवन दाखवतो मित्रांनो. हे पाहू शकता. हे भवन आहे आणि तिथपर्यंत अजून आम्हाला चढाई करायची आहे मित्रांनो. हे पाहू शकता. वर भैरवनाथ. हे पाहू शकता. जवळ आलो आहोत आता आम्ही. 3.5 ते 4 किलोमीटर अजून मित्रांनो आमची चढाई राहिलेली आहे. हे पाहू शकता. लहान मुलं, महिला खूप असे श्रद्धेने मित्रांनो माता वैष्णोदेवीच्या दर्शनासाठी आले आहेत. हे पाहू शकता. ही पालखी. आणि खूप असं दर्शनाला उत्सुक वाटत आहे मित्रांनो. कारण माता वैष्णोदेवी जाण्याचा योग लागत नाही मित्रांनो. जोपर्यंत माताने तुम्हाला बोलिलं नाही तोपर्यंत मित्रांनो तुम्ही इथं जाऊ शकत नाहीत. हे पाहू शकता मित्रांनो. शेवटी आम्ही भवन येथे पोहोचलो आहोत. आता तुम्हाला मित्रांनो माता वैष्णोदेवीचं मंदिर दाखवतो मित्रांनो. मेन मंदिर. हे पाहू शकता. भवनला मित्रांनो येथे लॉकर घ्यायचं एक, आणि लॉकर घेतल्यानंतर मित्रांनो त्या लॉकरमध्ये सर्व आपले फोन, कॅमेरे. हे पाहू शकता मित्रांनो. हे जे मातेचं भवन आहे मित्रांनो, मेन माता वैष्णोदेवी चे मेन मंदिर मित्रांनो येथेच आहे. हे पाहू शकता. आपण आता शेवटी पोहोचलो आहोत इथे आणि आम्हाला संध्याकाळ झाल्यामुळे मित्रांनो
हे पाहू शकता पूर्ण लाईटिंग चालू झालेली आहे. हे पाहू शकता 6 ते 7 तासामध्ये मित्रांनो आम्ही वर आलो आहोत. आणि हे पाहू शकता हे मातेचं मेन मंदिर आहे. हे पाहू शकता खूपच अशा चांगल्या पद्धतीने आणि पूर्ण माळावरती मित्रांनो हे मातेचा दरबार आहे. हे पाहू शकता खूपच चांगल्या पद्धतीची लाईटिंग मित्रांनो टाकलेली आहे. आणि ही आमची वाट आहे पाहू शकता हे खालच्या साईडची दर्शनाला जाण्यासाठी मित्रांनो. आणि मित्रांनो आम्ही शेवटी दर्शन करून खाली आलो आहोत. आणि हे पाहू शकता खाली आल्यानंतर मित्रांनो आपल्याला जे आपलं आयडेंटिटी कार्ड दिलं जातं मित्रांनो, ते आयडेंटिटी कार्ड आपल्याला येथे परत करायचं असतो मित्रांनो. कारण ते आवश्यक आहे मित्रांनो. कारण का माहिती का आपला आधार कार्ड तिथं घेतलेला असतो स्कॅन करण्यासाठी. त्यामुळे आपल्याला हे कार्ड शाईन बोर्डच्या हवाली करायचं असते मित्रांनो. हे पाहू शकता अशा पद्धतीने हे रांगा आहेत कार्ड वापस करण्यासाठी, आयडेंटिटी कार्ड वापस करण्यासाठी. हे पाहू शकता अशा पद्धतीने मित्रांनो आमचं खूप चांगल्या पद्धतीने दर्शन झालेलं आहे मित्रांनो. हे पाहू शकता. आणि मित्रांनो कमेंटमध्ये मित्रांनो जय माता दी लिहायला विसरू नका मित्रांनो. धन्यवाद मित्रांनो.